सार्थक स्पोर्ट्सचे ओनर राकेश ठाकूर यांना देखील विनंती केली जाते आपण देखील मैदानामध्ये या। तसंच स्पर्धेचे सर्वे राहुल आंगणे तसंच सूरज कदम आपल्याला देखील विनंती केली जाते आपण देखील मैदानामध्ये या। प्राइस सेरेमनीकडे आपण वळणार आहोत। तसेच बंडाचे सर्व कार्यकर्ते चला या, विलंब करायचा नाहीये। चला माडकोल गावातील माजी सरपंच सन्माननीय संजयजी शिरसाट साहेब आपल्याला देखील विनंती केली जाते आपण देखील मैदानावरती या। तसंच टॅटू आर्टिस्ट गौरव आपल्याला देखील विनंती केली जाते आपण देखील खुर्चीचा मान राखा। चला भाऊ ताईशेटे तसंच संदेश भाऊस्कर चला या। तसेच स्पर्धेच्या ठिकाणी आज जवळपास 1 तास कुठे गायब झाले होते माहिती नव्हतं। पापा राठोड चला या, आपल्याला विनंती केली जाते आमच्या शब्दाचा तरी मान राखून तुम्ही मैदानामध्ये या। आणि मेगा फायनलचे दोन्ही कॅप्टन, एका बाजूला सँडी स्पोर्ट्स टीमचा कॅप्टन मिस्टर अजय कांदे तसंच भाऊ स्पोर्ट्स माडकोल या टीमचा कॅप्टन गौरव नाईक चला या। भाऊ स्पोर्ट्स माडकोलची संपूर्ण टीम आपल्याला विनंती केली जाते। तसंच ओसरगाव या टीमचे संघमालक मयूर सावंत यांना देखील विनंती केली जाते आपण देखील मैदानावरती असं नसतं वा, आपल्या खुर्चीचा मान राखा। यस, ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आलाय। श्री साई स्पोर्ट्स आपल्याला पहिला चॅम्पियन संघ तर भेटलाय, परंतु वैयक्तिक बक्षिसांकडे आपण आता जाणार आहोत। उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मकरंद सावंत पुरस्कृत तसंच श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट परिधान करणार आहोत। उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असेल? बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट मॅन फ्रॉम ओसरगाव क्रिश मडाव, जोरदार टाळ्या जाऊन देत। येस, भाऊ ताईशेटे यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण केलं जाईल। बाबू मडव उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला या स्पर्धेतील। मकरंद सावंत यांच्याकडून चषक आणि तसंच श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून टी शर्ट हे परिधान केलं जात आहे।
आणि यानंतर मात्र उत्कृष्ट गोलंदाज महेश मोरिये यांनी पुरस्कृत केले उत्कृष्ट चषक श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट परिधान करण्यात येणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज मॅन फ्रॉम वज्राट वज्राटचा सुपरस्टार मिस्टर धनंजय राणे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 विकेट आणि त्यानंतर इको मेरिट्स आपण काढले गेले तर दर्जेदार गोलंदाजी केली. त्याचमुळे की काय उत्कृष्ट गोलंदाज ठरला या संपूर्ण स्पर्धेचा. राकेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते हे परिधान केलं जाते. तसंच फायनल मॅचचा सुपरस्टार ज्या एका चौकाराने नाही तर संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्यांनी दर्जेदार बॅटिंग केली परंतु फायनल मॅच मध्ये काही दर्जेदार बॅटिंग केली. मॅन फ्रॉम मालवणचा सुपरस्टार बायकर किंग या नावाने प्रसिद्ध मिस्टर योगेश मेस्त्री याला फायनल मॅच साठी तब्बल 1700 रुपयाचं इनाम आलं होतं. 1000 रुपये त्याच्या मित्रपरिवाराकडून, त्यानंतर 200 रुपये सन्मान्य चानी जाधव यांच्या माध्यमातून, 100 रुपये विक्रम मेस्त्री, 200 रुपये संतोष मेस्त्री आणि 200 रुपये साई नाईक यांच्या माध्यमातून तब्बल 1700 रुपयाचं इनाम. बक्षीस दाते आहे त्यांनी सर्वांनी बक्षीस तुम्ही योगेश मेस्त्री यांना द्यायचंय. विक्रम मेस्त्री, संतोष मेस्त्री, चानी जाधव, योगेश मेस्त्रीचा मित्र परिवार आणि साई नाईक. तब्बल 1700 रुपये, परंतु ते 1700 रुपयेच नाहीयेत, जवळपास काय बॅटिंग केली होती, दर्जेदार बॅटिंग. कारण पाहिलं गेलं तर योगेश मेस्त्रीचं नाव झालंय फ्री हँड मध्ये, परंतु या दरम्यान तो लॉक हँड मध्ये देखील आता त्याने आपली पावलं टाकायला सुरुवात केली आहे आणि एका मोठ्या स्पर्धेमध्ये दर्जेदार खेळ त्यांनी दाखवलाय. आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल? फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील ठरला जातोय मिस्टर योगेश मेस्त्री. फायनल मॅच साठी ट्रिपल एस च्या माध्यमातून टी शर्ट, चषक माफ करा, तसंच स्मार्ट वॉच सन्मान्य चानी जाधव यांच्या माध्यमातून योगेश मेस्त्री फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चषक सदा स्पोर्ट्स सावंतवाडी यांच्या माध्यमातून देण्यात येते. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच चानी जाधव यांच्या शुभ हस्ते वितरित केले जाते. दर्जेदार खेळ तुम्हाला पाहायला भेटला होता योगेश मेस्त्रीचा, दर्जेदार खेळ. यानंतर उत्कृष्ट फलंदाज महेश मोरिये यांनी आम्हाला चषक प्रदान केले, तसंच श्री साई स्पोर्ट्स यांनी टी शर्ट प्रदान केले. उत्कृष्ट फलंदाज या संपूर्ण स्पर्धेचा कोण असेल ज्यांनी दर्जेदार आपल्या खेळाचं नाव लौकिक सिंधुदुर्गामध्ये केलंय? त्याच्या नावावरती 221 मालिकावीर दाखल आहेत. आता तर नाव घ्यायची गरज लागणार आहे का? मॅन फ्रॉम ओसरगाव मिस्टर रुपी मोरे.
रुपी मोरे याने तब्बल 72 धावा आणि 2 विकेट या संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान घेतलेत. उत्कृष्ट फलंदाज ठरतोय मिस्टर रुपी मोरे. गौरव लोकरे यांच्या शुभ हस्ते गौरवित करण्यात येते मिस्टर रुपी मोरे याला. 72 धावा आणि 2 विकेट या संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान त्याच्या माध्यमातून घेतले गेलेत. अंडरआर्म क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर, अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग मिस्टर रुपी मोरे. धन्यवाद. यानंतर तृतीय क्रमांक चषक विजेता रोख रुपये 5,000 विजेता संघ ठरतोय माऊली स्पोर्ट्स ओसरगाव. विनंती माऊली स्पोर्ट्स ओसरगाव. तिसऱ्या क्रमांकासाठी आकर्षक चषक पुरस्कृत केलाय. तृतीय क्रमांकाचा आकर्षक चषक सन्माननीय हनुमंत बोंद्रे साहेबांनी आणि रोख रुपये 5,000 SK स्पोर्ट्स कणकवली यांच्या माध्यमातून मी विनंती करतो SK स्पोर्ट्स दालनाचे सूरज कदम आपल्या शुभ हस्ते आपण तृतीय पारितोषिक आणि चषक प्रदान करूयात. सूरज कदम यांच्या सोबत मी विनंती करतो पापा राठोड यांना. पापा आणि सूरज दोघांना विनंती करतो आपण माऊली स्पोर्ट्स यांना तृतीय क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करूयात. रोख रुपये 5,000 SK स्पोर्ट्स कणकवली यांच्या माध्यमातून पुरस्कृत आणि हे आकर्षक चषक तृतीय क्रमांकाचं चषक सन्माननीय हनुमंत बोंद्रे साहेबांनी पुरस्कृत केलं होतं. धन्यवाद हनुमंतजी बोंद्रे. काही कारणास्तव साहेब बक्षीस वितरणासाठी उपस्थित राहू शकले नाही आहेत, परंतु या स्पर्धेकडे निश्चित लक्ष ठेवून आहेत आणि आपलं मार्गदर्शन आणि पाठिंबा असाच आमच्या पाठीशी सदैव राहू द्यात. धन्यवाद हनुमंत बोंद्रे साहेब. त्यानंतर अजून एक आपण सन्मान साकारत आहोत ज्यांच्या आवाजातून ही संपूर्ण स्पर्धा गेल्या 3 रजनी संपन्न केली गेली, सजवली गेली, नटवली गेली, रंगवली गेली. तो आवाज अंडरआर्म नाईट बॉक्स क्रिकेट मधील वलयांकित नाव समालोचक मॅन फ्रॉम शिरगाव देवगड सोनू मोंडकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. राहुल आंगणे यांना विनंती आपण सन्मान करूयात. राहुल आंगणे यांना विनंती आपण समालोचक सोनू मोंडकर यांचा या ठिकाणी सन्मान करूयात. आठवण भेट सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून. आणि विक्रम मेस्त्री या दोघांनाही विनंती आपण पारितोषिक वितरण करूयात. राहुल आंगणे आणि विक्रम मेस्त्री यांच्याकडून सोनू मोंडकर यांच्यासाठी देखील बहुमूल्य पारितोषिक. दर्जादार समालोचक या स्पर्धेसाठी ज्यांच्या आवाजाने ही संपूर्ण स्पर्धा आपण गाजवली. ट्रिपल ए स्पोर्ट्स कणकवली आपले सदैव ऋणी राहील. धन्यवाद विक्रमजी मेस्त्री. संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आपण वैयक्तिक बक्षिसांची रेलचेल पाहिली, संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर एक महत्त्वपूर्ण बक्षीस अजूनही बाकी आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडू ट्रिपल एस चषक 2025 कोण असेल? सर्वोत्कृष्ट खेळाडू मालिकावीर चषकाचा मानकरी कोणाच्या नावावर असेल? ज्याने संपूर्ण स्पर्धेत जमवल्या तब्बल 78 धावा, 78 धावा आणि चार गडी गारद केलेत. क्षेत्ररक्षणामध्ये ज्याचा खारीचा वाटा आहे अशा अष्टपैलुत्वाने नटलेला खेळाडू. तत्पूर्वी मालिकावीर चषक पुरस्कृत केलाय सन्माननीय अनुपजी मोडक साहेबांनी. आणि ऋत्वी इलेक्ट्रॉनिक्स सन्माननीय संदेशजी राणे साहेबांकडून मिक्सर पुरस्कृत केलाय.
संदेशजी पावसकर आपल्याला विनंती, हे पारितोषिक आपण वितरण करूयात. आकर्षक चषक अनुपजी मोडक साहेब पुरस्कृत आणि आकर्षक मिक्सर पृथ्वी इलेक्ट्रॉनिक्स संदेशजी राणे पुरस्कृत. संदेश पावसकर यांच्या शुभ हस्ते पारितोषिक आपण प्रदान करूयात. 2025 ट्रिपल एस चषक 2025 चा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरतोय. 78 धावा, 4 विकेट, क्षेत्ररक्षणातली चुणूक आणि अंतिम क्षणी आपल्या संघाला विजयावर शिक्कामोर्तब करून देणारा द योगेश मेस्त्री, मिस्टर मॅन फ्रॉम मालवण योगेश मेस्त्री, मालिकावीर चषकाचा मानकरी. धन्यवाद अनुपजी मोडक ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर चषक पुरस्कृत केलाय आणि आकर्षक मिक्सर ऋत्वी इलेक्ट्रॉनिक्स संदेशजी राणे साहेब पुरस्कृत. योगेश मेस्त्री ठरतायत सर्वोत्कृष्ट खेळाडू. 78 धावा, 4 विकेट, यांच्या नावावर संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर जाऊयात. सर्व वैयक्तिक बक्षीस या ठिकाणी समाप्त झाल्यानंतर द्वितीय क्रमांक पारितोषिक रोख रुपये 20,000 ट्रिपल एस स्पोर्ट्स कणकवली आणि आकर्षक उपविजेता चषक सन्माननीय सोनू सावंत साहेब पुरस्कृत. तत्पूर्वी उपविजेता संघ सँडी स्पोर्ट्स कणकवली संघनायकाच्या मागोमाग 7ही खेळाडू आपल्यासाठी मेडल्स आहेत. मान्यवरांना विनंती, आपल्या शुभ हस्ते ही मेडल्स आपण प्रदान करूयात. एका ओळीमध्ये सँडी स्पोर्ट्स कणकवली ठरतोय उपविजेता संघ. एका ओळीमध्ये सर्व खेळाडू आपण या आणि हे मेडल स्वीकारा. सँडी स्पोर्ट्स कणकवली कर्णधार, चला सँडी स्पोर्ट्स कणकवली खेळाडू एका ओळीमध्ये या, मेडल स्वीकारा. सँडी स्पोर्ट्स कणकवली आनंद परब, कॅप्टन अजय कांदे मेडल स्वीकारतील. अजय कांदे, कॅप्टन मिस्टर अजय कांदे, मयूर सावंत यांच्या शुभ हस्ते मेडल प्रदान केलं जात आहे. पापा राठोड यांना विनंती, आपण आनंद परब यांना मेडल प्रदान करूयात. त्यानंतर संदेश पावसकर यांना विनंती, धनंजय राणे यांना मेडल प्रदान करूयात. त्यानंतर लोकरे साहेबांना विनंती, आपण रुपी मोरे यांना मेडल प्रदान करूयात. उपविजेता संघ अर्थातच सँडी स्पोर्ट्स कणकवली रोख रुपये 20,000 आणि आकर्षक उपविजेता चषकाचा मानकरी गौरव सुतार. राहुल आंगणे यांना विनंती मेडलसाठी. रोहित मेस्त्री, साणी जाधव यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते मेडल्स आपण प्रदान करूयात. त्यानंतर विपुल भिसे, भाऊ तायशेटे यांना विनंती आणि त्यानंतर क्षितिज राकेश ठाकूर साहेबांना विनंती. मेडल्स प्रदान केल्यानंतर उपविजेता चषक स्वीकारण्यासाठी सँडी स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाला विनंती. सँडी स्पोर्ट्स कणकवली संघ मालक उत्कर्ष वाघ, संदेश पावसकर आणि सर्व संघाला विनंती, रोख पारितोषिक 20,000 रुपये व आकर्षक उपविजेता चषक पुरस्कृत केलाय सन्माननीय सोनू सावंत साहेबांनी आणि द्वितीय पारितोषिक 20,000 रुपये ट्रिपल एस स्पोर्ट्स कणकवली यांच्या माध्यमातून. सूरज कदम, सर्व मान्यवरांना विनंती, हे पारितोषिक आपण आपल्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदान करूयात. विनंती साणी जाधव, विनंती राहुल आंगणे, विनंती सूरज कदम यांना, विनंती लोकरे साहेबांना, सर्व मान्यवरांना. ट्रिपल एस स्पोर्ट्स कणकवली आयोजित ट्रिपल एस चषक चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा महाअंतिम उपविजेता संघ सँडी स्पोर्ट्स कणकवली संघ रोख रुपये 20,000 द्वितीय पारितोषिक पुरस्कृत आहे. ट्रिपल एस स्पोर्ट्स कणकवली आणि आकर्षक उपविजेता चषक पुरस्कृत केलाय सन्माननीय श्री सोनू सावंत साहेबांनी.
यस धन्यवाद. तसंच अजून एक विशेष कौतुकाची थाप यस बच्चिक हॅलो. तसंच आपल्याला 3ही दिवस हिंदी मराठी आणि मालवणीमध्ये दर्जेदार समालोचक ज्यांनी केलंय आणि मला तर असं वाटतंय की सध्याचा आपण विचार करायला गेला तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये ज्या नावाचा दबदबा ज्या माणसाने निर्माण करून ठेवलाय समालोचन कक्षामध्ये ते नाव म्हणजे मॅन फ्रॉम ओसेरगाव मिस्टर विवेक परब. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्यात. कारण विचार करायला गेला तर बॉक्स क्रिकेटमध्ये समालोचकांना तेवढा काही मान नव्हता, परंतु आता जर आपण पाहायला गेलं तर आवर्जूने नाव घेतलं जातं विवेक परब. तसंच अनेक सारे नवीन समालोचक झालेत. विवेक परबसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्यात. त्यांना आपण आपल्या स्पर्धेची एक आठवण भेट राहुल आंगणे आणि तसंच सानी जाधव यांच्या शुभ हस्ते एक सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना गौरवित करतोय. आणि तसंच त्यांचे मित्र त्यांना कॅश प्राइज 100 रुपयाचं कॅश प्राइज देखील दिलं जाते विक्रम मिस्त्री यांच्याकडून. एकदा जोरदार टाळून जाऊन त्या आवाजासाठी. महाअंतिम विजेता रोख कॅश प्राइज 40,000 रुपये पुरस्कृत आहे ट्रिपल एस स्पोर्ट्स कणकवली यांच्या माध्यमातून आणि आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी ट्रिपल एस कणकवली यांच्या माध्यमातून महाअंतिम विजेता संघ ठरतोय भाऊ स्पोर्ट्स माडखोल क्रिकेट संघ. सर्व कर्णधारासहित सर्व खेळाडूंना विनंती मेडल स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर या. भाऊ स्पोर्ट्स माडखोल कॅप्टन आपला संघ घेऊन मेडल स्वीकारण्यासाठी या. गौरेश नाईक मेडल स्वीकारा. भाऊ स्पोर्ट्स माडखोल ठरतोय महाअंतिम विजेता संघ. गौरेश नाईक विक्रम मेस्त्री यांना विनंती आपण मेडल्स प्रदान करूयात. त्यानंतर यशवंत गाड लोकरे साहेबांना विनंती आपण हे मेडल प्रदान करूयात. त्यानंतर अथर्व परब बापा राठोड यांना विनंती आपण हे मेडल प्रदान करूयात. तदनंतर सँडी पावसकर यांना विनंती आकाश साटम यांना आपण मेडल प्रदान करूयात. त्यानंतर राहुल आंगणे यांना विनंती प्रतीक पाटील यश नाईक यांना हे मेडल प्रदान करूयात. त्यानंतर प्रतीक पाटील सानी जाधव यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण हे मेडल प्रदान करूयात. आणि योगेश मेस्त्री अंतिम सामना सामनावीर मालिकावीर भाऊ तायशेटे यांना विनंती योगेश मेस्त्रीसाठी हे मेडल प्रदान करूयात. ऋतुराज विनंती राकेश ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते मेडल आपण प्रदान करूयात. रोख कॅश प्राइज 40,000 रुपये व आकर्षक क्रिस्टल चषक. महाअंतिम विजेता संघ भाऊ स्पोर्ट्स माडखोल क्रिकेट संघ. सर्व मान्यवरांना विनंती आपल्या शुभ हस्ते. सूरज कदम विनंती. सर्व मान्यवरांना विनंती. संघ मालक भाऊ ताईशेटे आणि त्यांचा संघ ठरतोय ट्रिपल एस स्पोर्ट्स कणकवली आयोजित ट्रिपल एस चषक चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा
महान टीम विजेता संघ, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात महान टीम विजेता संघ भाऊ स्पोर्ट्स माडखोल क्रिकेट संघ. भाऊ स्पोर्ट्स माडखोल क्रिकेट संघ ठरतोय महान टीम विजेता. रोख रुपये 40,000 व आकर्षक क्रिस्टल चषक SSS चषक चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जे पुरस्कृत आहे SSS अर्थात श्री साई स्पोर्ट्स कणकवली यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक कॅश प्राइज रोख रुपये 40,000 व आकर्षक विजेता चषक. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या सर्वांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हातभार लावले त्या सर्वांचे विशेष विशेष आभार. ही स्पर्धा ज्या मैदानावर ते मैदान हे टर्फ मैदान आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल कणकवली नगरपंचायतचे सर्व सदस्य आणि विशेष सौजन्य आभार. सन्माननीय माजी नगराध्यक्ष सन्माननीय समीरभाई नलवडे साहेबांचे, कणकवली वासियांचे पुनश्च एकदा विशेष विशेष आभार. त्यांच्या माध्यमातून आम्हाला वैयक्तिक बक्षिसांबरोबरच टी शर्ट प्रायोजित केले गेलेत, चषक प्रायोजित केले गेलेत आणि कॅश प्राईजच्या स्वरूपात बक्षिसं प्रायोजित केलीत. त्या सर्वांचे विशेष आभार व्यक्त करत SSS स्पोर्ट्स कणकवली आयोजित SSS चषक 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी या पर्वाचा या ठिकाणी आपण समाप्ती करत आहोत. सर्वांचे विशेष आभार व्यक्त करत परत भेटूयात पुढच्या वर्षी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठा, जय मालवणी.